अमावस्या कुठल्याही महिन्यातली अमावस्या असू द्या, पण त्या अमावस्या तिथीला आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय करायला सांगितले जातात. कुटुंबाचं बाहेरच्या सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून रक्षण व्हावं, कुटुंबातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंतचं आरोग्य चांगलं राहावं, कुटुंबामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी, या सगळ्यासाठीच अमावस्येच्या दिवशी खास करून काही ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात. कोणते आहेत ते उपाय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, उपायांबद्दल बोलण्याआधी लक्षात घ्या अमावस्या तिथीचं महत्त्व. अमावस्येलाच हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा अमावस्या तिथी का खास असते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येला आकाशात चंद्र दिसत नाही. चंद्र असतो पण तो दिसत नाही. चंद्र हा माणसाच्या मनाचा कारकग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं. माणसाचं मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि मनाची हीच चंचलता आपली मनःशांती घालवून बसते, आपल्याला अस्वस्थ करते. खरं तर आपलं मनच असतं जे आपल्याला सुखी करतं आणि जे आपल्याला दुःखी करतं. म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजून सांगायचं झालं तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येते ना. आणि मग आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर, आपल्या शरीरावर होत असणार यात काही शंकाच नाही. म्हणून तर मनोरुग्णांना अमावस्येच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेलं बघितलं जातं. तर असं आहे अमावस्येचं महत्त्व. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही पितरांची तिथी मानलेली आहे. पितरांची सेवा करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम आहे. म्हणून तर अमावस्येला तर्पण विधी केले जातात, श्राद्ध विधी केले जातात. ते पितरांपर्यंत पोहोचतात आणि पितरांची कृपा आपल्यावर होते, पितरांना शांती मिळते. अमावस्या तिथीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावी लागेल, कारण दिवाळी म्हणून तर अमावस्येच्या दिवशी येते. माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्या तिथी महत्त्वाची आहे. अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केलात किंवा तिच्या स्तोत्र पठण केलं किंवा अमावस्येला आई जगदंबेला कुंकुमार्चन केलं तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्या उपासना लाभ करून देतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी घेऊन येतात. म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावस्येच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करतो. त्याचं महत्त्वच तसं आहे. आता वळूया त्या ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे. अमावस्येच्या दिवशी काय करावं? तर अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराचा जो उंबरठा आहे तो गोमूत्रात हळद कालून त्या मिश्रणाने सारवून घ्यावा. असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अमावस्येला घर स्वच्छ करता, फरशी पुसता, तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू हे अगदी थोडं थोडं टाकून मग घरातली फरशी पुसायला हवी. त्यामुळे घरामध्ये असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र किंवा वाहनही पुसू शकता. अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई करावी असं आवर्जून सांगितलं जातं. घरात जाळी जळमटं झाली असतील किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी काही अस्वच्छता असेल तर ती तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की स्वच्छ करा. अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्या मनाचीही स्वच्छता होते आणि मनामध्ये प्रसन्नता येते आणि घरात माता लक्ष्मी येते. मित्रांनो, आपल्याकडे पौर्णिमा आणि अमावस्या यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले जातात. इतकंच नाही तर अनेक वेगवेगळ्या प्रकारची उपासना, सेवा केली जाते, ज्याचा परिणाम 100% मिळतो असंही म्हटलं जातं. त्यातलाच एक उपाय आज आपण बघणार आहोत. अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई, स्वच्छता नक्की करावी असं म्हटलं जातं, कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. शास्त्रात या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचं सुद्धा फल मोठं असतं. त्याचबरोबर पितरांना तर्पण आणि अन्न अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धी तसंच दीर्घ आयुष्याचा आशीर्वादही देतात. पितृदोष असेल तर पितृदोषातून मुक्तीसाठी या दिवशी गरीब लोकांना अन्नदान नक्की करावं. आर्थिक समस्या असतील तर त्या सुद्धा त्याच्यामुळे दूर होतात.
लक्षात घ्या, पितृदोषामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. जसं तुम्ही शिकून सुद्धा तुम्हाला नोकरी न मिळणं, तुमच्यामध्ये क्षमता असूनही त्याचा वापर न होणं, घरामध्ये कामं अडून जाणं, अशा प्रकारच्या जेव्हा अडचणी येतात तेव्हा घरात पितृदोष असण्याची शक्यता असते. आणि हाच पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्या एक उत्तम संधी असते. अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय केलेत तर त्याचा फायदा तुम्हाला होतो. त्यातलाच एक उपाय म्हणजे या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने शनिदोषाचाही प्रभाव कमी होतो. या दिवशी एका लोखंडी भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा. त्यानंतर हे तेल शनी मंदिरात दान करा. शनिवारपर्यंत सतत असं काही केल्याने शनी संबंधित समस्या बऱ्याच अंशी दूर होतात. हिवाळ्यात गरीब आणि गरजू लोकांना लोकरीचे कपडे दान केल्याने सुद्धा तुमची सगळ्या प्रकारच्या दोषातून सुटका होते. तसंच एक खास उपाय तुम्हाला जो मी मघापासून सांगतेय तो आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पिंपळाची पूजा केल्याने विशेष फळ मिळतं. सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या मुळावर दूध अर्पण करा आणि पाणीही अर्पण करा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्या कल्याणासाठी प्रार्थना करा. पूजेनंतर 11 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घाला आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करा. यामुळे काय होतं तर आपला पितृदोषही नाहीसा होतो. त्याचबरोबर पितृदोष दूर झाल्यामुळे तुमच्या प्रगतीत जे अडथळे येत असतात ते दूर होतात. खरं तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तरी सुद्धा उत्तम. त्याचबरोबर गायीमध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो. विशेषतः या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. सात्विक अन्न खाऊ घातल्याने देवी देवतांची कृपा आपल्यावर राहते आणि जीवनातील संकट दूर होतात. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.